नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 16.2 चा तिसरा प्रश्न सोडवणार आहोत. फाइंड द एरिया ऑफ बेस अँड रेडियस ऑफ अ सिलेंडर इफ इट्स कर्व्ड सरफेस एरिया इज 660 स्क्वेअर सेंटीमीटर अँड हाईट इज 21 सेंटीमीटर. सोडूया प्रश्न. ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे. फाइंड द एरिया ऑफ बेस ऑफ सिलेंडर, म्हणजे एक सिलेंडर टाइप शेप. फाइंड द एरिया ऑफ बेस. एरिया ऑफ बेस म्हणजे हे जे बेसचं सर्कल आहे, या सर्कलचा एरिया काढायचा आपल्याला. अँड रेडियस ऑफ सिलेंडर म्हणजे ह्या सिलेंडरची रेडियस, ही रेडियस किती आहे ती काढायची आहे. आणि बेसचा एरिया म्हणजे ह्या सर्कलचा एरिया काढायचा. ऑफ इट्स कर्व सरफेस एरिया इज, कर्व सरफेस एरिया म्हणजे हा जो कर्व सरफेस आहे, हा एरिया दिलेला आहे पूर्ण आपल्याला, असा राऊंड पूर्ण हा एरिया दिला. कर्व सरफेस एरिया म्हणजे 2πRh ही व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. किती दिलेली आहे? 660 स्क्वेअर सेंटीमीटर ही व्हॅल्यू दिली आहे आपल्याला. तर हे काढायचं आहे. आणि हाईट पण दिलेली आहे. हाईट इज 21 म्हणजे ही जी हाईट आहे ही आहे 21 सेंटीमीटर. बरोबर आहे. बेस एरिया आणि रेडियस आपल्याला फाइंड आउट करायची. सोडूया. आन्सर कर्व सरफेस एरिया, वी नो फॉर्म्युला 2πr × h. बरोबर आहे. पूर्ण व्हॅल्यू टाकू. कर्व सरफेस एरिया म्हणजे ही व्हॅल्यू किती दिली आपल्याला? 660. 2 ची व्हॅल्यू 2 π22/7. आर आपल्याला काढायचं आहे म्हणून आर ॲज इट इज. एचची व्हॅल्यू 21 इज गिवन. ओके. 7 × 7 7 × 21 7 कॅन्सल होतील. आता देअरफॉर इक्वल टू 2 × 22 44 × r आणि × 3. आपल्याला आरची व्हॅल्यू काढायची. आर आपण या साईडला घेऊ. रेडियस इक्वल टू या साईडला हे ॲज इट राहतील, गुणाकारामध्ये आहेत, इकडे भागाकारात जातील. 44 आणि × 3. बरोबर आहे. काटाकाटी करू आपण. 3 × 1 3, 3 × 2 6, 3 × 2 6 0. अजून भाग कशात जाईल मित्रांनो? 2चा जाईल. 2 × 2 4, 2 × 2 4, 2 × 1 2, 2 × 1 2 0. आता 22चा पूर्ण भाग जाईल. 22 × 1 22, 22 5 म्हणजे आरची व्हॅल्यू फक्त आपल्याला सर्व कॅन्सल होऊन 5 मिळते. सेंटीमीटर युनिट. आरची व्हॅल्यू सांगितली होती. आरची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. आर माहीत झाला. आता बेसचा रेडियस सर्कल एरिया आपल्याला काढता येईल. बेस सर्कलचा एरिया काढला की तो आपला शेवटचं फायनल आन्सर होऊन जाईल. बेस एरिया कशाचा? ऑफ सिलेंडर इक्वल टू πr², कारण सर्कल आहे ना ते. आरची व्हॅल्यू 5 स्क्वेअर इक्वल टू 22/7 × 5 स्क्वेअर 25. बरोबर आहे. हे आन्सर आपल्याला फाइंड आउट करावे लागेल. 22 × 25 नंतर जो काही गुणाकार येईल त्याला 7 डिवाइड करावं लागेल. रफमध्ये करतो मी. 22 × 25 डायरेक्ट 25चा 25 2 50 5 50 5 हे आन्सर येईल. पुन्हा या आन्सरला आपल्याला 7 डिवाइड करायचं मित्रांनो. 7 जर आपण डिवाइड केलं
तर 7 7 7 49, 6 राहतील, 0 घेतला, 7 8 56, 4 राहतील, 0 घेता येत नाही, इथं पॉईंट देऊ, मग इथं आता 0 घेऊ, 7 5 35, 5 राहतील, 0 घेऊ, 7 7 49, 1 राहील, 0, 7 1 7, बाकी 3 राहील. हे वाढत जाईल. आपल्याला पॉईंट नंतर 3 फिगर मिळाल्या की आन्सर बंद करू आपण. आन्सर काय आलं आपलं 78.571. हे आन्सर आलं. मित्रांनो, तिसरा अंक, पॉईंट नंतरचा तिसरा अंक म्हणजे हा अंक 5 किंवा 5पेक्षा मोठा असेल तर दुसरा अंक आपण 1 ने वाढवतो. पण हा अंक 1 आहे म्हणजे 5पेक्षा लहान आहे, म्हणून हा 7 चे 8 करायची गरज नाही. म्हणजे याचा इक्वल टू अप्रोक्झिमेटली इक्वल टू 78.57 असं लिहू शकतो आपण. एरिया आहे त्याच्यामुळं सेंटीमीटर स्क्वेअर हे आपलं आन्सर येईल. हेन्स पुन्हा आपण शेवटचं वाक्य ॲज इट इज लिहून टाकू. हेन्स रेडियस, जे विचारलं होतं ते तसं प्रश्नातले शब्द घेऊन वाक्य पूर्ण करायचं. इज 5 सेंटीमीटर अँड बेस एरिया इज 78.57 सेंटीमीटर स्क्वेअर. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.